दरम्यान पुष्पक एक्सप्रेस ही मनमाडला पोहोचली आणि त्यानंतर या एक्सप्रेसमधल्या प्रवाशांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. बघूया. पाचोरा रेल्वे स्थानकानजीक पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर अनेकांनी या गाडीतनं उड्या मारल्या होत्या. त्या उड्या मारल्यानंतर कर्नाटक एक्सप्रेस समोरून दुसऱ्या रेल्वे रुळावरून येत असताना जे रेल्वे रुळावर काही प्रवासी उतरले होते त्यांना अक्षरशः त्या गाडीने धडक देत अनेकांचे प्राण गेलेले आहेत. या अपघातात ज्यांनी हा अपघात प्रत्यक्षदर्शींनी बघितला ते प्रत्यक्षदर्शी आपल्या सोबत आहेत. दादा काय सांगणार, आपका नाम क्या है? विशाल यादव। कौन क्या हुआ था? और जैसे पीछे ब्रेक की वजह से धुआं उठा था, अच्छा तो उसमें बंदे अफवाह उड़ा दिए कि मतलब आग लग गई थी। फिर वहाँ से मतलब बंदे सब कूदने लगे ट्रेन पर से, तो हम लोग भी बाहर निकले। जब ज़्यादा बंदे उधर मतलब उस साइड रॉन्ग साइड उतर गए, फिर उसके बाद क्या नाम है उधर से एक बाइक मतलब ट्रेन आ गई, उसी में 5-7 बंदे मतलब कट गए थे, तो हमें भी थोड़ा चोट वोट लगा। आप भी नीचे उतर गए थे? हाँ नीचे उतर गए। कहाँ उतर थे, क्या मतलब क्या देखा आपने उस सीन? मतलब जैसे एक्सीडेंट मतलब बच्चों का मतलब 5-6 बच्चे कट गए उस ट्रेन से। आपको कहाँ लगी है? मतलब बस यही लगा। यही लगी आपको। और कितने लोग नीचे पटरी के नीचे उतर गए थे मतलब और कितने बजे ये हादसा हुआ? पटरी से तो शायद पूरी ही मतलब बोगी उतर गई थी, कुछ इधर दोनों साइड उतर गए थे, तो मतलब 5-6 बंदों मतलब कट गए उसमें। अच्छा, कुछ घायल भी हैं, मतलब कुछ कोई लोगों की जान भी चली गई। तर हे होते त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार. ते देखील पुष्पक एक्सप्रेसमधून खाली उतरलेले होते. मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी आपला जीव वाचवला. मात्र त्यातही ते थोडेसे जखमी झालेले आहेत. साधारण 5 ते 7 लोक त्या अपघातात मृत्यू झाल्याचं ते सांगतायत. हा आकडा अजून देखील वाढण्याची शक्यता आहे. संदीप जेजूरकर, एबीपी माझा, मनमाड, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.